हा झुणका आहे, ही झुणका आहे, हा प्लेन राईस, हां, कोबीची भाजी आहे. ही भाजी संपली 4.5 दिवसाला होती, आता संपली. आता मिक्स उसळ तयार होते आणि ही आमटी आहे, वरण. आणि मी आता व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, माझा आवडता इथं स्पेशल डिश म्हणजे बिरडा वाल सुद्धा इथे भेटलं जातं. होतं पण आता संपली. संपलं म्हणजे ते लोकांना आवडत असेल. हो नक्कीच. आणि लवकर संपते. आणि इथे राहण्याची सुद्धा सोय आहे. राहण्याची पण सोय आहे. 500 रुपये पर पर्सन डॉर्मेटरी सिस्टीम आहे. आणि त्याच्यामध्ये जेवणाचं including नाही, जेवण वेगळं, जेवणाचं वेगळं. राहण्याचं फक्त 500. हो. म्हणजे खूप कमी दरात मला तरी वाटतं मुंबईसारख्या शहरात राहण्यासाठी 500 रुपीज मला तरी वाटतं परवडण्यासारखं आहे. बरोबर. आणि मी ईस्टला होतो, मला ॲक्च्युली वेस्टला इथे माहिती नव्हतं. जेव्हा मी लोकांना विचारलं ना, जे एजेड लोक होती त्यांनी पटकन आणि परफेक्ट ॲड्रेस सांगितला. म्हणजे विचार करू शकता आपण की जुन्या काळापासून हा हॉटेल प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, आता आपण आलो दादरमध्ये. आणि दादरमध्ये आल्यानंतर आपण ईस्टला गेलो होतो कैलास मंदिर लस्सी पिण्यासाठी. आणि तिथली सुद्धा लोकांची प्रतिक्रिया घेतली होती. छान लस्सी होती. आणि नसेल बघितलं तर पाठीमागे जाऊन पुन्हा तो लॉग बघा. आणि आता आपण आलो आहे दादरमध्येच. इथे ना श्रीकृष्णा भोजनालय आहे, त्याचं खूप नाव ऐकून होतो. आणि त्या हॉटेलमध्ये मी आलो आहे. आणि समोरच आयनॉक्स थिएटर आहे. आणि बॅडॅस रविकुमार लागलेला आहे हेमेश रेशीमच्या. नसेल पाहिलं तर तो सुद्धा पहा, त्याचीसुद्धा ॲड केली आहे मी. सो मित्रांनो, आता आपण जाऊन पाहूया इथे ऑपोजिट साईडला श्रीकृष्णा बोर्डिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे इथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे. आणि ती आता आपण आपल्या चॅनलमध्ये दाखवणार आहे. तिथे जाण्यासाठी ना इथे श्रीकृष्णा लस्सीवालासुद्धा आहे, त्याचंसुद्धा आपण एक शूट घेणार आहे. आणि त्याच्याच थोडा पुढं अंतरावरती आला ना इथे गल्ली आहे. या मित्रांनो, इथं आयनॉक्स थिएटर आहे. आणि त्याच्याच समोर आपण पाहू शकता इथे जाण्यासाठी वरती मार्ग आहे. इथून जायचं आपण श्रीकृष्णा हॉटेलसाठी. सो चला या मित्रांनो, आता आपण आलो आहे वरती, पहिल्याच माळ्यावरती आहे. आणि खूप प्रसिद्ध आणि खूप या भोजनालयाचं मी नाव ऐकून होतो. म्हटलं आपल्या चॅनलमार्फत हा व्हिडिओ का नाही यावा. सो पाहू शकता समोरच आपल्याला फ्रंट AC रूम भेटणार आहे. इथे निवांत बसून आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आणि इथे यांची रसोई आहे. आणि किती वर्ष झाली या रसोईला ते सुद्धा आपण दादांकडनं जाणून घ्यावं. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. माझं नाव राहुल पाटगावकर. हे हॉटेल अराउंड 1941मध्ये एस्टॅब्लिश झालं. 1941 साली स्थापना झाली. आणि मी गेली 25 वर्ष आम्ही बघतोय जेवणाची बाजू. म्हणजे वडिलोपार्जित नंतर तिसरी जनरेशन. अच्छा, तिसरी जनरेशन आहे. अरे पाहू शकता एवढं खूप जण. आणि लोकांचा इथे खूप प्रतिसाद आहे. आणि मी जेव्हा माझं सुद्धा चॅनल आहे तर मी सुद्धा सर्चमध्ये असतो की कोणता आपल्या चॅनलमधून लोकांना माहिती भेटेल की असं हॉटेल दाखवा. तेव्हा मला श्रीकृष्णा दादरमध्ये वेस्टमध्ये दिसलं, म्हणून मी खास ते व्हिडिओ पाहून मी तुमच्याकडे आलो. आज आम्हाला तुम्ही काय सर्व करणार जेवणासाठी? आज जेवणामध्ये झुणका आहे, कोबीची भाजी आहे, पाहू शकता आमटी भात आहे. हा झुणका आहे, ही झुणका आहे, हा प्लेन राईस, हां, कोबीची भाजी आहे. ही भाजी संपली 40 दिवसाला होती, आता संपली. आता मिक्स उसळ तयार होते. आणि आमटी आहे, वरण. आणि मी आता व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, माझा आवडता इथं स्पेशल डिश म्हणजे बिरडा वाल सुद्धा इथे भेटलं जातं. पण आता संपलं म्हणजे ते लोकांना आवडत असेल. नक्कीच. आणि लवकर संपते. आणि इथे राहण्याची सुद्धा सोय आहे. राहण्याची पण सोय आहे. 500 रुपये पर पर्सन डॉर्मेटरी सिस्टीम आहे. आणि त्याच्यामध्ये जेवणाचं including नाही, जेवण वेगळं, जेवणाचं राहण्याचं फक्त 500. म्हणजे खूप कमी दरात मला तरी वाटतं मुंबईसारख्या शहरात राहण्यासाठी 500 रुपीज मला तरी वाटतं परवडण्यासारखं आहे. बरोबर. आणि काय इथे म्हणजे तुम्ही काय सांगाल इथे लोक जे येतात, फ्रेशर्स येतात तिथे खाण्यासाठी? सगळ्या प्रकारचे लोक येतात, सगळ्या धर्माचे लोक येतात. कारण दादरमध्ये मध्यवर्ती असल्याने इकॉनॉमिकल जेवण पण मिळतं. आणि काय म्हणतात त्याला, रुचकर असतं आणि त्रास होत नाही आमच्या जेवणाचा. अच्छा, म्हणजे आणि ऑइल वगैरे कमी आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तसं पण ऑइल आपण कमी वापरतो. आणि मसाला कोणत्या पद्धतीचा वापरता तुम्ही? मसाले आम्ही म्हणजे आमचे घरगुती पद्धतीचे मसाले. चला आता आपल्याला डिश वाढतील आणि आपण ते चव त्या अनुभवूया. कारण एवढ्या हजारो लोकांनी तरी साधारणतः किती डिशेस संपले जातात दिवसभरात? 300 लोक येतात जेवायला.
अरे वा. सो चला आता आपण सुद्धा टेस्ट करणार आहे. आपण रसोई सुद्धा पाहिलेली आहे आणि झोमॅटो आणि स्विगीवर पण ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी होते. डिलिव्हरी सुद्धा केली जाते. फिशला होतो मला ॲक्च्युली वेस्टला इथे माहिती नव्हतं. जेव्हा मी लोकांना विचारलं ना, जे एजेड लोक होती त्यांनी पटकन आणि परफेक्ट ॲड्रेस सांगितला. म्हणजे विचार करू शकता आपण की जुन्या काळापासून हा हॉटेल प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही या यंग जनरेशन आज ही टेस्ट करायला आलो आहे. सो आता आम्ही तुमची डिश इथे टेस्ट करणार आहोत. मित्रांनो आता आपली डिश रेडी होते आणि झुणका, त्याच्यासोबत कोबी, वरण म्हणजे आमटी, गुलाबजाम, स्वीट डिश मध्ये गुलाबजाम, राईस आणि साधारणतः ही जी डिश बनते आपल्यासाठी ही कितीपर्यंत असेल? साधारणतः 180 रुपये. 180 भाकरीची थाळी, भाकरी पण असते ज्वारी बाजरी मिक्स. अच्छा, 200 रुपये. ती 200 रुपये. ओके. सो आपली डिश रेडी झालेली आहे. आता आपण ही टेस्ट करणार आहोत कशी आहे ती. मित्रांनो आपली डिश रेडी होताना त्यांनी पाहिली आणि डिश आपल्या समोरच आहे. सो पाहू शकता ही झुणका भाजी, कोबी, राईस, गुलाबजाम आणि आपला वरण आणि चपात्या सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये 2 चपात्या आहेत. सो चला आता आपण टेस्ट करूया. आधी कधीही न टेस्ट केलेली मी झुणका भाजी थेट चम्मचमध्ये. खूप छान लागते. पहिल्यांदा टेस्ट केली पण मस्त टेस्ट आहे. आणि मित्रांनो खरं सांगायचं गेलो ना, मी मोस्ट ऑफ दी चपाती खात नाही पण पहिल्यांदा खाल्ले, पण ऑइल फ्री चपाती खूप छान लागते आणि गरमागरम. आता बायको बोले, माझी मुलगी बोले की घरी कधी चपाती खात नाही, बाहेर आल्यावरती कसं खातो, पण खरंच छान आहे. खरंच घरचा आस्वाद या जेवणाला येते. पुन्हा झुणका टेस्ट करूया. आवडली मला. वा. मी आता या राईसमध्येच वरण टाकून टेस्ट करणार आहे आणि स्पून दिले, पण मी स्पूनचा कधीही जेवणासाठी वापर करत नाही. देवाने आपल्याला हात दिले, मस्त हाताने खायचं. तो हाताने खाण्याचा आनंद असतो ना मित्र, तो कुठेच नाही. कितीही श्रीमंत झालो तरी हातानेच खाणं. आणि तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच उंच शिखरावर तुम्ही पोहोचेल. त्यासाठी मला सपोर्ट करा मित्रांनो. याच्यात ही भाजी मिक्स करतात. वन वर्ड, अप्रतिम जेवण. हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा, मी लोकेशन शेअर करणार आहे. प्रत्येक व्हिडिओ माझं लोकेशन शेअर असो, तुम्ही लोकेशनला क्लिक करा, थेट इथे पोचणार. जाता जाता स्वीट खाऊन बघूया. तर स्वीटसुद्धा कसं आहे ते सुद्धा पाहू शकता. आणि हे सुद्धा घरगुतीच बनलेलं असेल. छान आहे. इतकंच म्हणेन मी, तुम्ही एकदा या हॉटेलला. जर इथे नवीन असाल माझ्यासारखं, तर कोणाला व्हेज जेवण जेवायचं असेल तर घरगुती अप्रतिम जेवण आहे. आणि इथे राहण्याची सुद्धा सोय आहे. अप्रतिम अप्रतिम.
खूपच पहिल्यांदा खाल्ली मी दुर्गा भाकर, फक्त नाव ऐकलेलं पण मी पहिल्यांदा खाल्लेलं दुर्गा भाकर. एकदम एक नंबर आहे. तर पुन्हा 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 येणार मी, नेहमी येणार. स्टार्ट करतो जेवणाला आणि हा आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो. मित्रांनो आज होती मिक्स उसळ, कोबी डाळ आणि झुणका. प्रत्येक दिवशी चेंज होत राहते.